सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन। या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल, एकदम ॲक्युरेट। रिटेल ज्वेलरी शॉप, बँक, पतसंस्था, गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त, तसेच बेस्ट ॲक्युरेसी, झिरो मेंटेनन्स, वापरण्यास एकदम सोपे आणि साईजही एकदम छोटी। या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते। चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्राइजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा। मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्राइजेस, वेद ज्वेलर्स, पोलीस स्टेशन समोर, विटा, जिल्हा सांगली। संपर्क 88 30 64 17 17। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कडेगाव तालुक्यातून पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणून पलूस तालुक्यातून संजय काकांना मोठे लीड देण्याचे आश्वासन दिले। विरोधकांवर जोरदार टीका करताना पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस हे आमचे कुलस्वामीच आहेत असे सांगत यावेळी पूर्ण ताकदीने संजय काकांचे काम करणार असल्याचे सांगितले। कडेगाव तालुक्यात विश्वजित कदम यांच्या बरोबरीने ताकद असलेला नेता म्हणून पृथ्वीराज बाबांची ओळख आहे। संग्राम भाऊ देशमुख यांनी यावेळी कदम गटावर कडी करत कडेगावची नगरपंचायत घेतली आहे। त्यामुळे देशमुख गट ताकदीने काम करणार असून महायुतीचे संजय काका इथून मोठे लीड घेणार आहेत। पाहूयात काय म्हणालेत ते। या टिंबूचं पाणी ज्यावेळी भूमिपूजन साहेब झाले, जिथं पुतळा उभा केलाय त्याच्याच बाजूला आपण भूमिपूजन केलं होतं, त्यावेळी हीच योजना या सगळ्या विरोधकांच्या तोंडामध्ये होतं की गणपती दूध पितोय अशी ही योजना आहे, ही योजना होणारच नाही। साहेब, ती योजना झाली, तुझ्या सरकारनं मदत केली, कृष्णा खोरची स्थापना झाली, करोड रुपयाचे रोखे उभा केले आणि आज खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री मोदी साहेब झाल्यानंतर प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये याचा समावेश झाला। पण मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो, साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी साहेबांना ज्या दिवशी कळालं की योजना आपल्याला जर सक्सेस करायची असेल, चालवायची असेल तर आमच्या शेतकऱ्याला आपल्याला मदत करावी लागेल, त्या ठिकाणी 100 रुपयातला 19 रुपये आपण भरतोय, 81% पैसे आमचं सरकार भरतंय आणि 19% आपण पैसे भरतोय। हा निर्णय साहेबांनी घेतला, मुख्यमंत्री महोदय असताना निर्णय घेतला, आपल्याला दिला, हे शेतकऱ्यांना दिला असा नाही का?